सुंदर अशी गोलंदाजी कर्णधार निशांत मंडल यांची निदान चेंडू चेंडूला समाधान असेल आणि त्याच्या काळात कुठली धावणा कुठल्या गोपाला संघ स्थिर बिनबाद एक षटक चाललं पहिलं वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीने षटक घेणारे संघाचे कर्णधार निशांत मंडल उजव्या हाताचा गोलंदाज सामना करतो तो उजव्या हाताचा डाव्या हाताचा फलंदाज अक्षय पॉवर प्लेचं पहिलं षटक विजयासाठी 73 रन द्यावा उडामध्ये पाहायला मिळतोय मोर पसारा वाईट चेंडू अत्यंत संख्येत भर पडते संख्या होती 2 बिनबाद 2 षटक चाललं पहिलं पुढचा चेंडू लेग साइडला पूर्ण चेंज करण्याच्या घरामध्ये शिवगर्जनेचे ललकार फलंदाजाने वसूल केले सरकार धावसंख्येत भर पडते धावसंख्या होतीये 6 बिनबाद 6 षटक चालले पहिलं तिकीट आपण काढलं तर 81-82 होतो आता 64 होतो ती दोन का नाही ना तीनचा नंबर पुढचा चेंडू संघाकडे अक्षय निशान तो अक्षय क्षेत्रक्षणात थोडा बदल होतोय पुन्हा एकदा छत्रपतीचा छावा फलंदाजाने वसूल केला 6 धावा षटकार मारून धावसंख्येत भर लागली धावसंख्या होतीये 12 षटक चाललेलं पहिलं नक्कीच पहिल्या चेंडूवर मिळालेलं जीवदान उभा केलाय त्याला पुढच्या चेंडूने सांगितलेलं चेंडू करण्याच्या काळामध्ये ते क्षेत्रांना शिवगर्जनेची प्रकार फलंदाजाने वसूल केला सरकार धावसंख्येत भर पडते संख्या होतीये 16 बिनबाद 16 षटक चाललेलं पहिलं पुढचे चेंडू विजयासाठी 73 धावांचा आव्हान असताना पहिल्या षटकाचे काही चेंडू शिल्लक असताना धावसंख्या झाली बिनबाद 16 पुढचा चेंडू बॅट चिप्पर घेऊन गेला चेंडू आणि चेंडूला ते चित्रच्या आणि मुलांच्या काळामध्ये एका बावीस समाधान मानावं लागेल धावसंख्या होती 17 पण षटक संघाला 55 निर्वाळा एक षटकाचा समाप्तीनंतर धावसंख्या होती 17 बिनबाद 17 नक्कीच निशांत मंडल यांची गोलंदाजी पहिल्या चेंडूवर जिल्हा होता परंतु क्षेत्रक्षक घेण्यास असमर्थ आणि त्याचा परतावा म्हणून पहिल्या षटकानंतर नक्कीच 17 धावा मोजाव्या लागल्या 73 धावांचा 72 धावांचा करताना आपण नव्हतं गेलो शिवरला विजयासाठी 73 धावांचा आव्हान आहे निर्णयाच्या काळामध्ये त्यातल्या पहिल्या षटकात 17 धावाला बिनबाद 17 कस काय खेळून देतोय ती बाळासाहेब पॉवर प्लेचं दुसरं षटक कस काय खेळून देतोय वैयक्तिक पहिलं आणि षटक घेऊन येतोय की नाही का की नाही का ते वर्ग नाही ना संघाच्या वतीने दुसऱ्या आणि वैयक्तिक पहिल्यासाठी घेऊन येत आहेत याने उजव्या हाताचा गोलंदाज सामना करेल जो डाव्या हाताचा फलंदाज अक्षय गोलंदाज बॉलर कोण आहे रवी शर्मा आणि लेफ्ट साइडला पकडला चेंडू शिवगर्जनेची पुकार फलंदाजाने वसूल केला सावकार
दरम्यानच्या काळामध्ये 15 चेंडूवर खणखणीत चौकार धावसंख्या भरभरती धावसंख्या होती 21. ट्रान्सपोर्ट 11 संघाला विजय मिळवायचा असेल तर नक्कीच सुंदर अशी गोलंदाजी आणि तितकी सुंदर अशी क्षेत्ररक्षणाची साथ मिळावी लागेल. तर या 72 धावांचे जे आव्हान आहे ते थोपवण्यात यशस्वी होतील. अन्यथा हा सामना आपल्याला एकतर्फी पाहायला मिळेल. गिल संघाकडून पाहायला मिळाली दरम्यानच्या काळामध्ये वैयक्तिक पहिले आणि संघाच्या वतीने दुसऱ्या ठिकाणी धावा सिक्स तो आला नाही तरी पळायचे आता दरम्यानच्या काळात पंचांकडून षटकार 6 छत्रपतीच्या शाळा फलंदाजी निर्देशन केले 6 धावा. अंपायर लक्ष द्यायचे त्यांचे दिला नारायणने मागच्या साईडला अंपायर धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती 27. षटक चालले दुसरे. सामन्याच्या पहिल्या चेंडूपासून उत्तर घेण्यात गिल सेवन संघ यशस्वी होताना दिसते. कदाचित तो झेल झाला असता तर सामन्याचं चित्र कदाचित पुढचा चेंडू डेड बॉल डेड बॉल. दरम्यानच्या काळामध्ये कुठली धाव नाही कुठला धोका नाही. घरी चालत चालत बॉल टाकतो पुढचा चेंडू दरम्यानच्या काळामध्ये क्षेत्ररक्षण चेंडू बघून जातो. दरम्यानच्या काळामध्ये शिवगर्जनेचे पुकार फलंदाजाने वसंतराव चौकार धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती 31. बिनबाद 31. षटक चालले दुसरं आणि दुसऱ्या षटकाचे काही चेंडू शिल्लक असताना पुढचा चेंडू वाईट बॉल दरम्यानच्या काळामध्ये रिव्हर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न आणि निर्धाव चेंडू. दरम्यानच्या काळामध्ये कुठली धाव नाही कुठला धोका नाही. षटक चालले दुसरं. धावसंख्या बिनबाद 27. दरम्यानच्या काळामध्ये पुण्याचे निर्धाव चेंडू बिनबाद 27. षटक चालले दुसरं. दरम्यानच्या काळामध्ये षटकार छत्रपतीचा छाया फलंदाजाने वसूल केल्या 6 धावा. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती पुढचा चेंडू या शहाजीराव खुर्ची घेऊन या. पुढचा चेंडू संघटनेचे कॅप्टन आले दरम्यानच्या काळामध्ये लेग साईडचा प्रयत्न जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु दरम्यानच्या काळात आणि षटक संपला. पंचांचा निर्णय 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 37. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती बिनबाद
37 विजयासाठी 73 रनांचा रन आहे आणि निम्म्या नक्कीच 2 षटकांच्या समाप्तीनंतर झालेल्या पाहायला मिळत आहेत. दरम्यानच्या काळामध्ये संघनायक निशान मंडळ क्षेत्रक्षणामध्ये थोडा बदल करताना वैयक्तिक दुसऱ्या आणि संघाच्या वतीने तिसऱ्या षटकामध्ये निशान मंडळ मला माझ्या षटकातले पॉवर प्लेतले अंतिम षटक घेऊन करणार निशान मंडळ संघाकडील नितीन पवार उजव्या हाताचा फलंदाज संघाकडील उजव्या हाताचा गोलंदाजाचा दरम्यानच्या काळामध्ये गोलंदाजी सुरू दाखवताना निर्धार चेंडू टाकला निशान मंडळ यांनी. कुठली धाव नाही कुठला धोका नाही. दरम्यानच्या काळात ऑफ साईडला चढला चेंडू दरम्यानच्या काळात 2 क्षेत्राच्या चेंडू मध्ये बघा कोण जिंकला आणि याला चेंडू जिंकला.